मित्र, आजचा आपला दिवस तसा घरगुती असतो आणि वेळही खूप झाली आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. आपल्याला 12 वाजेपर्यंतचाच वेळ आहे. एक तर सगळ्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सगळ्यांचं मला जाहीर आभार मानायला हवेत की हे जे काही यश दिसतं आहे तुम्हाला, त्या यशाच्या मागे तुम्ही सगळे आहात. आणि म्हणूनच विद्याप्रसारक मंडळ आज जे दिसतं त्याच्या मागे किती लाखांनी हात आणि पाय उभे आहेत ते तुम्हाला कळून येतं. ही गोष्ट नक्की आहे की भारतभर आणि भारताबाहेर मी बराच हिंडत असतो आणि अशी कुठलीही मला आता जागा मिळत नाही आहे जगाची की जिथे विद्याप्रसारक मंडळाचा एक तरी विद्यार्थी नाही. अगदी अफगाणिस्तानपासून कुठेही गेलो तरी विद्याप्रसारक मंडळाचा कोणतरी विद्यार्थी तिथे मला भेटतोच आणि त्यावेळी खरोखर आनंद होतो. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची स्निग्धता असते, एक प्रकारचा आनंद असतो आणि त्यांना फार चांगलं वाटत असतं. मित्र, मला आत्ता इथे माझे चिटणीस सर दिसत आहेत, न्यायते दिसत आहेत, पाटील दिसत आहेत. आज त्यांनी हा सगळा जो काही प्रवास आहे तो पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचेही हातभार आहेत. तिथे हजर नसलेले अनेक प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत. हे काम किती कठीण आहे हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. शिक्षण हे किती कठीण आहे हे त्यांना जास्त माहिती आहे. मी असं म्हणेन की मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते थोडक्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की आपण चांगलं आहोत यात शंकाच नाही आहे. त्याचं जर का काही मोजमाप असेल, प्रवेश हे जर का मोजमाप असेल तर आज असं कुठलंही क्षेत्र नाही आहे वेळणेश्वर सोडलं तर. पण तुम्हाला अभियांत्रिकीचे अडचणी माहिती आहेत. आपण तिकडे जंगलामध्ये आहोत तरी आज 50% एनरोलमेंट तिथे आहे. पण ते सोडलं तर या ठाण्याच्या या कॅम्पसमध्ये मला असं वाटत नाही अशी कुठलीही शाखा आहे की जिथे विद्यार्थी पुरेसे नाही आहेत. पुरेसे नाहीत एवढंच नाही तर हा फार मोठा त्रास होऊन बसतो मला आणि माझ्या बाकी सहकार्यांना की नाही कसं म्हणायचं. लागलं तर एवढंच आणखीन एक कॉलेज काढलं तरीसुद्धा ते भरेल इतकी आज या संदर्भामध्ये. आणि ही काय आहे, ही पावती कसली आहे? ही पावती इथे आपण देत असलेल्या शिक्षणाची आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या तुमच्या शिक्षक वर्गांचा मी आभारी आहे. सगळेच आम्ही ठाणेकर आभारी आहोत, सगळे विद्यार्थी आभारी आहेत. मित्र, पण विचार आपल्याला करायचा आहे तो व्यापक करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला मी जे सांगणार आहे ते टीका म्हणून घेऊ नका, पण आत्मपरीक्षणाचा भाग म्हणून एक घ्या. शिक्षण शेवटी काय करतं? मला असं वाटतं शिक्षण माहिती देतं ते वेगळं असतं, पण खरं शिक्षण जे असतं की तुम्हाला विवेक देतं आणि निर्णय क्षमता देते. जीवनामध्ये, आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक घटना अशा असतात की त्या आपल्याला माहीत नसतात. आपलं वय वाढत जातं तसतशा अनेक निर्णय घ्यायला लागतात आणि हे निर्णय घेताना खरं शिक्षण तुमच्या तिथे उपयोगी येतं. की स्वतःचा फायदा, कुटुंबाचा फायदा, समाजाचा फायदा बघून हे निर्णय घ्यायचे असतात. एकांगी निर्णय ते घ्यायचे नसतात. तर ही क्षमता जे शिक्षण देऊ शकतं, जो विचार देऊ शकतो, जी जडणघडण देऊ शकते, ते खरं शिक्षण असतं. आता या पार्श्वभूमीवरती दुर्दैवाने आजची आपली परिस्थिती जर का बघाल, आहे दुर्दैव आहे, आपण ती लपवू शकत नाही, त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्याचा उच्चार करायचा म्हटलं, नाही करायचा म्हटलं तरी शक्य नाही, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या प्रसिद्धी माध्यमातून, दूरदर्शनावरून तुम्ही त्याची बातम्या तुम्ही ऐकत असता की ज्या काही घटना घडत आहेत त्या. हे का घडतं, मग असं का होत आहे याचा गांभीर्याने विचार करायला हवा. विचार, 1-2 घटना घडली आणि त्याच्याकरता नवीन कायदे करून या गोष्टी सुटणार नाही. ते कुठेतरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दरी निर्माण झाली आहे. शिक्षण आणि त्याचा आपल्या जीवनाकरता होणारा वापर. आणि दरी काय आहे? ही दरी चारित्र्याची आहे. कारण शिक्षण नुसतं शिक्षण माहिती देत नाही, माहिती असते पुस्तकामध्ये माहीत असते. आपण डोक्यावर पुस्तकं ठेवून काय आपण शिकत नाही. पण मग ते गेलाय कुठे? ही चारित्र्याची माणसं ही नाहीशी कुठे झाली आहेत? दिसत का नाहीत? हरवली आहेत कुठे? ते हरवली आहेत नक्की. आणि असं एकही क्षेत्र नाही आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, राजकीय तर बोलायचीच गरज नाही, धार्मिक क्षेत्र नाही की जिथे या चारित्र्याचा लिलाव चालू आहे किंवा चारित्र्य शोधून सुद्धा सापडत नाही. अशी अपवाद असतील, पण अपवाद आहेत ते. 100 कोटीच्या देशामध्ये अपवादाने काम होणार नाही आहे. आणि जिथपर्यंत हे
सुधारलं जात नाही आहे तिथपर्यंत खंत आहे, तिथपर्यंत आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्याकरता काय करायला हवं मला माहीत नाही. तुम्ही समाजात तुम्हालाच याचे मार्ग आणि याचे उपाय शोधून काढायचे आहेत. पण काहीही झालं तरी या समाजामध्ये बदल घडणे अत्यंत आवश्यक आहे. विद्याप्रसारक मंडळापुरतं म्हणाल तर आमचा प्रयत्न हाच असतो, जास्तीत जास्त करून की अनेक नवीन अभ्यासक्रम देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि राहीलच. पण या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त हे जे काही चारित्र्य संवर्धनाचं काम आहे ते करण्याचा आमच्या प्रत्येक कार्यक्रमातनं प्रयत्न असतो. आणि तो तुम्ही समजावून घ्या. विशेषतः इथे जास्त शिक्षक आहेत. हा प्रयत्न करा की कुठेतरी तुम्हाला या संदर्भामध्ये संवाद कमी पडतोय का. मला वाटतं संवाद कमी पडतोय. आज घरामध्ये संवाद कमी पडतोय. आणि या संवादाशिवाय कायद्याने या गोष्टी सुटणार नाही आहेत, 100% सुटणार नाही आहेत. तेव्हा संवाद प्रस्थापित करायचा असेल तर तो समजावून घ्यायला लागेल, त्याची कारणं समजावून घ्यायला लागतील. आणि ती कारणं समजल्यानंतर आपली जबाबदारी ज्येष्ठ नागरिक म्हणून जास्त वाढते, कारण आपला अनुभव जास्त आहे. या तरुण पिढीसमोर जर का काही मांडायचं असेल, काही सांगायचं असेल तर त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे जीवन आहे ते सुद्धा घडवण्याकरता त्यांना मदत करायला हवी. आणि मग तुम्ही जर का बघाल की भारत कुठे आहे जगाच्या नकाशावरती. आपले पंतप्रधान नेहमी सांगत असतात की भारत हा तरुण देश आहे. खरं आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय 15 ते 35पर्यंत जर का लोकसंख्या काढली तर हा सर्वात तरुण देश आहे. पण आता विचार करा तुम्ही, आपल्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत. हे जे काही सो कॉल्ड डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, IT टेक्नॉलॉजी, फक्त 20 वर्षाची आहे. ठाण्यामध्येच नाही तर संबंध मुंबईमधलं पहिलं इंटरनेट कॅफे आपल्या ठाण्यामध्ये इथे चालू झालं होतं. 1994 साली इथेच मी बोलत होतो आणि इथे प्रथम इंटरनेट सेवा ही कशी असते, काय असते याचं व्याख्यान होऊन आपल्या या कॅम्पसमध्ये आपण इंटरनेट सेवा दिली आहे. त्यावेळेला पहिली या कॅम्पसमध्ये आपण पहिलं फायबर ऑप्टिक दिलेलं आहे. मुंबईत कुठेही नव्हतं. VPMचं कॅम्पस फक्त होतं की ज्याला फायबर ऑप्टिक आजही आहे, तो बॅकबोन आहे. आणि त्यावेळी अत्यंत खर्चिक आहे, तोही त्यावेळी दिलेला होता. आज 1000च्या वरती कॉम्प्युटर्स आहेत. बाकी सगळ्या सुविधा इथे ITच्या सगळ्या आहेत. मला सांगायचा हेतू असा आहे की जे इथे आहे ते बऱ्याच ठिकाणी आता प्राप्त झालेलं आहे. संख्येच्या बाबतीत म्हणाल तर तुमची तुलना करता येणार नाही, अशी संख्या आहे आपली. पण मग मी असं विचारलं, या 20 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये झालेल्या क्रांती, कारण हे मोठं क्षेत्र आहे, सगळ्या व्यापक त्यांनी करून टाकलं आहे. त्या क्षेत्रामध्ये जे कुठले मान्यवर संस्था आहेत की ज्या संस्थांनी आज तुमचं आमचं सगळं जीवन व्यापून टाकलेलं आहे, तर 4ही संस्था आज अमेरिकन आहेत. एक गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, ॲपल आहे, फेसबुक आहे. 30-35 वर्षाचा जो झूमेकर जो आहे तो इतका तरुण आहे आणि तो जगातला सर्वात श्रीमंत म्हणून सोडून द्या, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जो मनुष्य आज हे कार्य करू शकतो त्या तरुण वयामध्ये, गुगल करू शकतं, मायक्रोसॉफ्ट करू शकतं, ॲपल करू शकतं. मग आपण भारत कुठे आहोत? आपण क्लार्क आहोत. आपल्याला खूप मोठा आनंद वाटतो. आज या सगळ्या कंपन्यांमधनं IBM पासून ते ॲपलपर्यंत चांगल्या संख्येने भारतीय तिथे नोकरीला आहेत. अनेक IITतले विद्यार्थी तिथे नोकरीला आहेत. मोठे शिकलेले शिक्षित लोक आहेत. त्याचा काय उपयोग आहे? त्यांना पगार चांगला मिळतो आहे, त्यांचे कुटुंब चांगली जगतात, चांगली गोष्ट आहे. पण एकंदरीत ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा देश, एवढी मोठी माणसं, एवढं मोठं आर्थिक पाठबळ देशाचं आणि तुमचं आमचं त्याच्या मागे लागलेलं, आणि त्यातनं फलनिष्पत्ती काय आहे? बरं, हे एका त्याचीच नाही आहे. तुम्ही मला असं एक क्षेत्र सांगा. अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत चांगले आहोत, शौकीन आहोत, चांगलं खातो. पण जगामध्ये नाव आहे ते मॅकडोनल्डचं आहे. कुठेही तुम्ही जगात जा, तुम्हाला मॅकडोनल्ड दिसतं. एक तरी भारतीय कंपनी आहे का की जी तुम्हाला तिथे दिसते? ती बँकिंग घ्या तुम्ही, वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती. भारतामधलं जे बँकिंग आहे ते अतिशय मोठं आहे, प्रचंड आहे. चायनामध्ये सुद्धा एवढं बँकिंग नाही, एवढं भारतामध्ये बँकिंग आहे. पण जगातल्या ज्या 5-6 बँका, 10 बँका तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये भारताची एकही बँक नाही. असं क्षेत्र मला तुम्ही सांगा. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे की असं विद्यापीठ नाही आहे. 200मध्ये नाही आहे, 100मध्ये नाही आहे. एकही भारतीय विद्यापीठ येऊ नये, एकही.
आशिया खंडामध्ये नाही आहे. आशिया खंडामध्ये आता आलेलं आहे 5वं 6वं 38वं 56वं, फक्त आशिया खंडामध्ये. मला सांगायचं एवढंच आहे की हे का, कुठे आपण कमी आहोत का? अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे की या गुगलचा जो प्रमुख आहे CEO पिचाई, हा एक भारतीय आहे. किती तरुण आहे तोही त्या याच्यासारखाच 30-32 वर्षाचा असेल. हॅट्स ऑफ टू हिम. साधी गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. गुगल कंपनीचा CEO होणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यावरती त्यांनी टाकलेला विश्वास हा त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा, त्याच्यामध्ये असलेल्या इतर चांगल्या याचाच केलेला एक तो सन्मान आहे. आणि तो भारतीय आहे. आपल्याला आनंद आहे. म्हणजे आपल्याकडे गुण नाही आहेत का? आपल्यामध्ये ती शक्ती नाही आहे का? नक्की आहे. पण ती वाढत का नाही आहे? ती द्विगुणित का होत नाही आहे? त्याचा उपयोग पैसा मिळवण्याकरता नको आहे. तुम्हाला माहिती आहे की नोबेल पारितोषिक आपण म्हणतो, सुरुवातीचे 2 नोबेल पारितोषिक भारतीय होते. पण गेल्या 10-15 वर्षामधले जे 2-4 जणांना जे नोबेल पारितोषिक मिळालं आहे त्यांना आपण म्हणतो भारतीय वंशाचे. ते भारतीय आहेत वंशानी, पण ते भारतामध्ये काम केलेले नाही. त्यांचं सगळं काम हे अमेरिकेत आहे. आता असं काय घडतं की इथे शिकलेली ही मंडळी अमेरिकेत जातात आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करायला लागतात? ही गुणग्राहकता आहे. फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे भारतीयांनी गुणग्राहकता लक्षात घ्यायला हवी. माणसांमधले चांगले गुण टिपायला हवेत आणि त्या संदर्भात त्याचा सत्कार, सन्मान आणि त्याला त्याचं योग्य पारितोषिक हे मिळायला हवं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. तुम्हाला करमरकर माहिती आहेत? शिल्पकार करमरकर हे इथे ठाण्याला अलिबागच्या जवळपास कुठेतरी त्यांचं अजूनही घर आहे, स्टुडिओ आहे आणि फार मोठे शिल्पकार होते. जगातले फार मोठं शिल्प त्यांनी केलेलं आहे. तर ते लहान होते आणि तो ब्रिटिश कलेक्टर तिथे घोड्यावरनं जात होता. तो येणार माहीत होतं म्हणून लोकांनी सांगितलं होतं, भिंती साफ केलेल्या होत्या. तरी पण तिथे गणपती काढलेला होता एका भिंतीवरती देवळाजवळ. थांबला तो कलेक्टर, थांबला आणि बघितल्यानंतर लोकांची एक घबराट झाली, सगळ्या ऑफिसरची. आणि त्याने चिडले ते की एवढं सांगूनसुद्धा या मुलाला कळलं नाही आणि तो आता आमचं काय होणार. ते थांबला, त्यांनी नीट बघितलं, निरीक्षण केलं. हे कोणी केलं आहे? खोटं बोलणं शक्य नव्हतं. सांगितलं हा मुलगा आहे. म्हणजे त्यांनी अत्यंत रागाने सांगितलं, आम्ही गेला किती सांगितलं हवं आहे वेडेपणा करू नको, तरी पण त्या मूर्खाने तिथे ते केलंच आहे. बोलवा म्हणाल त्याला. त्यांना वाटलं झालं गच्छंती झाली याची, त्याच्या आईवडिलांना बोलवा. त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का हा तुमचा मुलगा किती मोठा कलाकार आहे? त्या आईला काही कळे ना काय बोलावं आणि काय करावं. ती दयामाया करायला लागली. नाही चुकलं माझं, मी परत करू देणार नाही त्याला, त्याला काही शिक्षा करू नका. तो म्हणाला शिक्षा नाही बाई, हा मोठा कलाकार आहे, याला इथे ठेवू नका, याला मी मुंबईला नेणार आहे आणि मुंबईला नेऊन त्याला जे स्कूलमध्ये त्याला प्रशिक्षण देणार आहे कलेचं. आई परत दयामाया करायला लागली की बाई बाबा माझा मुलगा म्हणजे हा गणपती तयार करतो इथे आणि त्यांना तुम्ही घेऊन गेलात तर मी जेवू काय खाऊ काय? आता बघा पुढचं महत्त्वाचं आहे. तो म्हणाला काळजी करू नका. त्यांनी त्या ऑफिसर्सना बोलावलं आणि त्यांना सांगितलं बाईंना विचारा त्यांचं वार्षिक उत्पन्न त्यांना किती मिळतं. त्या कलेक्टरनी तेवढे पैसे त्या बाईंना त्यांच्या आयुष्यभर मिळतील. तिथल्या तिथे कुठे चौकशी नाही, कोणाला नेमलेलं नाही, तिथल्या तिथे त्यांनी त्याला सांगितलं की या बाईंना मिळाले पाहिजेत कारण या मुलाला मला मुंबईला घेऊन जायचं आहे आणि त्याला पुढचं शिक्षण द्यायचं आहे. मला सांगा त्या कलेक्टरचा काय संबंध होता? पण तो गुणग्राहकता होती. ब्रिटिशांची ही गुणग्राहकता आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि एक उदाहरण नाही, मी तुम्हाला दुसरं उदाहरण देणार आहे आणि हे उदाहरण जास्त महत्त्वाचं आहे की वेळणेश्वरला आपण अभियांत्रिकी महाविद्यालय काढलं आहे. तिथे जात असतो, काम करत असतो, इतिहासाचा अभ्यास म्हणून तिथे बघत असतो आणि करता करता लक्षात आलं, कारण ऑक्सफर्ड केम्ब्रिजलाही मी जात असतो, तर ऑक्सफर्डला एका याच्यामध्ये लक्षात आलं की तिथे एक बाई आहेत, विदुषी आहेत, त्या वाराणसीमधल्या दक्षिणी पंडितांचा अभ्यास करतायत आणि साधासुद्धा अभ्यास नाही, तो बघूनच आम्ही थक्क झालो. त्याच्यामध्ये 2-3 नावंही कोकणची होती. म्हणून माझा इंटरेस्ट वाढला की बा कोण आहे ती मंडळी. म्हणून बघायला लागलो, नावं घेतली, बाकी काही पुस्तकं आहेत त्यातनं शोधली. रत्नागिरीला मिळाले, चिपळूणला मिळाले, पुढचं पालशेत गाव आहे तिथले मिळाले, जवळच्या आणखीन एका गावातले मिळाले. पण मला वाईट वाटत होतं वेळणेश्वरचं कोणी कसं मिळत नाही आहे. आणि ब्रिटिश लायब्ररीमध्येच काम करत असताना हा अपघाताचा भाग, याच्यात काही नियोजित काहीच नव्हतं.
त्याच्यामध्ये अभ्यास हे करत असताना तिथे एक शिक्षक शिकवतोय, बघा ते छापलेलं आहे, पहिल्या वर्षीच्या आपल्या पत्रकात छापलेलं आहे एका माणसाचं. एक परंपरागत शिक्षक शिकवतोय आणि खालती लिहिलेलं होतं, फर्स्ट प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी इन क्वीन्स कॉलेज वाराणसी, आणि त्याचं नाव दिलेलं होतं. ते जे आम्ही पहिलं छापलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ते एका समोर एक छापलं आहे, एका बाजूला हे चित्र छापलं आहे आणि एका बाजूला मॉडर्न ॲम्युनिटीज काय असतात आपल्या वेळेश्वरचं सगळं छापलेलं आहे. आत्ता काही महिन्यापूर्वी तिथल्या एक बाई आल्या माझ्याकडे, अहो डॉक्टर तुम्ही काहीतरी अभ्यास करता, हे कटिंग बघायच्यात आहे. आणि मी बघून वाचतो तर मला आश्चर्याचा धक्का बसला. तो जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव बापूदेव शास्त्री होतं, आणि हा बापूदेव शास्त्री वेळणेश्वरचा आहे म्हणून ते कोणीतरी माहिती दिली होती त्या पेपरमध्ये. आता म्हटलं हा योगायोग आहे, मी ते जे छापलं त्यावेळी मला माहीत होतं बापूदेव शास्त्री नावाचा कोणतरी मोठा पंडित होऊन गेला आणि त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मला आनंद आला, म्हटलं चांगलं आहे. मी जाणार होतो परत परदेशामध्ये, कारण इथं काहीच मिळत नव्हतं. मी जे काही महिनाभर इथे होतो त्याच्याकरता शोधत होतो पण काही मिळेना. मी लंडनला गेलो आणि मला जे पाहिजे ते सगळं लंडनला मिळालं ब्रिटिश लायब्ररीमध्ये. हा कोण मनुष्य आहे? हा बापूदेव शास्त्री, याचे वडील हे व्यापार उद्योजक, ते वेळणेश्वरचे त्याचे आजोबा. तिथे काही भागत नव्हतं म्हणून हे भिक्षुकी करण्याकरता नागपूरजवळ कुठेतरी गेले. तिथे गेले, याचा जन्म तिथे नागपूरजवळच कुठेतरी झालेला आहे. आणि हा एक साहेब होता विल्किन्सन मला वाटतं, तो तिथे आलेला होता. त्या साहेब आला असताना हे सरकारी नोकरीमध्ये होते. आपल्या मुलाकरता बाबा हा माझा मुलगा आहे, हे आहे ते आहे, तर तो म्हणाला ठीक आहे चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्याला 2-3 प्रश्न विचारले, मुलगा आहे आउट ऑफ क्युरिओसिटी, आणि त्या मुलांनी त्यांना चपकल उत्तरं दिली. काय प्रश्न होते ते? तो संस्कृतमधून त्यांना विचारत होता आणि त्या मुलांनी खटखट उत्तरं दिली. त्यांनी काही गणितं त्याला विचारली, ते गणिताची उत्तरं त्यांनी त्यांना दिली. आता हे बघितल्यानंतर ते महाशय म्हणाले, बाबा हा तुझा मुलगा साधा नाही आहे, याला मी इथनं घेऊन जाणार उत्तर हिंदुस्थानात. त्यांचं सेहोरला तिथे त्यांनी एक वेद पाठशाळा काढली होती. तो इतिहास फार वेगळा आहे. हा धर्मप्रसारक होता आणि धर्मप्रसार करण्याकरता तत्कालीन असलेल्या पंडितांच्या मनामध्ये तुमच्या धर्माबद्दल अप्रति निर्माण व्हावी म्हणून तो प्रयत्न करत होता. आणि त्याच्याकरता तो संस्कृत शिकला होता, गणित शिकला होता, वेद शिकला, सगळं शिकला होता तो. तो म्हणाला हा मुलगा साधा नाही आहे, हा मुलगा भलताच हुशार आहे, याला मी घेऊन जाणार. वडील म्हणाले ठीक आहे बाबा तुम्ही घेऊन जा, काय हरकत नाही, त्याचं नीट काळजी घ्या. नाही नाही तू काय काळजी करू नको, तुझं काय आहे इथं काय बघायचं का? त्याला नोकरी तिथे दिली. हे सेहोरला घेऊन गेलं त्याला. तिथे त्याला त्यांनी मॅथमॅटिक्स शिकवलं. एवढंच नाही तर हा जो संधिकाळ होता विज्ञानाचा, की मॉडर्न सायन्स आणि ट्रॅडिशनल सायन्स, हे ब्रिटिशांनी जे काही बदललं सगळं आणि हे केलं, तो प्रयत्न वाराणसीला चालू झाला. आणि त्याच्याकरता त्यांना हे पंडित पाहिजे होते. आणि त्याच्यामधलं पहिलं पुस्तक हे याच्या एका शिष्याने, हा नाही याचा दुसरा शिष्य आहे, हे कोपर्निकस आणि मॉडर्न सायन्स आणि इंडियन सायन्स यांच्यामधलं साम्य दाखवा आणि ते या पंडितांना शिकवा, म्हणजे मग त्यांना कळेल कोपर्निकस किती श्रेष्ठ होता तो. आणि दुसरं महत्त्वाचं गणिताचं, कारण हा गणितामध्ये हा निघाला. याच्या मदत घेऊन त्यांनी भास्कराचार्यांचं पहिलं भाषांतर 12व्या शतकातल्या एका पोथीचं बापूदेव शास्त्रींच्या मदतीने सूर्यसिद्धांत आणि त्याचं गणित बीजगणिताचं पुस्तक याचं भाषांतर त्यांनी केलं. हा मनुष्य लवकर मेला, काहीतरी 38व्या वर्षी हा विल्किन्सन मेला. पण त्या वाराणसीला त्यांचा ब्रिटिशांचा जो प्रयत्न चालू होता की भारतीय सगळी पद्धती, भारतीय संस्कृतीला छिन्नविच्छिन्न करायची आणि तिथे असलेल्या महाविद्यालयांमधनं आपली लोकं पेरायची आणि श्रेष्ठत्व आपलं कसं आहे ते दाखवायचं, हा वेगळा विषयाचा अभ्यास आहे. पण तिथे त्यांनी लिहून ठेवलं की त्या क्वीन्स कॉलेजमध्ये गणिताकरता तुम्हाला या माणसाची निवड करायला लागेल, याच्या एवढं गणित आपल्या लोकांना येत नाही. म्हणून त्याला त्यांनी तिथे दुसरा जो तिथे साहेब होता त्या साहेबाच्याकडे इंग्लिश शिकवण्याकरता त्याला ठेवला. हा मुलगा 2 वर्षात 10 वर्षाचं इंग्लिश शिकला आणि यांनी तो जो त्याचा बॉस होता त्या बॉसनी त्याला एका वैज्ञानाच्या पुस्तकाचं भाषांतर, संस्कृत त्याचं येतच होतं, संस्कृतचं इंग्रजी करण्याची त्याला हे केली आणि ते लिहिलं आहे, अजूनही उपलब्ध आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ते पुस्तक अजून आत्ताही केम्ब्रिजमध्ये वापरतं, भारतामध्ये कुठेही वापरलं जात नाही. मला सांगायची गुणग्राहकता आहे. ही 2 उदाहरणं आहेत माझ्याकडे, कमीत कमी जमा करतो मी अभ्यासाचा भाग म्हणून. मी एक त्याच्यावरती निबंधही लिहिणार आहे.
6-7 अशी उदाहरणं माझ्याकडे आहेत की ज्यांचं भलं, मग तो कोण आहे, काय ते खरं म्हणजे आपले ते राज्यकर्ते होते, पण त्यांच्यामधली गुणग्राहकता बघून त्यांना इतकं पुढे नेलं की ती सगळी लोकं आज जगाच्या इतिहासामध्ये त्या क्षेत्रामध्ये मोठी माणसं म्हणून गणली जातात. हाच मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण हरवली ती गुणग्राहकता हरवलेली आहे. तुमच्यामध्ये तुमच्याबरोबरचे अनेक विद्यार्थी असतील. आज एवढ्या स्पर्धा आपण बघतोय, स्पर्धा हे एक माध्यम आहे, बरोबर आहे, त्या स्पर्धेमध्ये कळतं नाही असं नाही, पण तरीही तुम्हाला असे अनेक लोक दिसत असतील, बघता येत असतील किंवा जी मुलं, जी तरुण तरुणी हे अतिशय चांगले आहेत, किंवा तुम्ही तुमच्या बँकांमधनं काम करता, बाकी ठिकाणी आपण बघत असतो की चांगली मुलं आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याची दृष्टी पण आपल्यामध्ये पाहिजे. आणि हे पुरस्कारही येत नाही, यांना कोणालाही त्यांनी कुठलेही पुरस्कार दिले नव्हते, त्यांना शिक्षणं दिली होती. करमरकरांना घेऊन त्यांनी आर्ट्स कॉलेजमध्ये त्यांना दाखल केलं, यांनी त्यांना सेहोरच्या वेदपाठशाळेत जाऊन गणिताच्या शिक्षणाकरता दाखल केलं. तेव्हा हा बदल जर का आपल्याला घडवायचा असेल तर बदल घडवण्याकरता आपल्यामध्ये बदल घडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आजची जी भयावह सामाजिक परिस्थिती आहे ती आपल्याला बदलायलाच हवी, त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. आणि हे माझं काम नाही असं म्हणून चालणार नाही, हे पोलिसांचं काम नाही, हे सरकारचं काम नाही. आपण विनाकारण सरकारला आणि पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. ते बदल करूच शकत नाहीत. बदल आपल्याला करायचा आहे, शैक्षणिक संस्थांना करायचा आहे, ज्येष्ठांना करायचं आहे, तुमच्या आमच्या वागण्यातनं करायचं आहे, संवादातनं करायचं आहे. किंवा मित्रो, मला खात्री आहे की इथे बसलेले बहुसंख्य शिक्षक आहेत, काही तरुण मुलं आहेत, पण हा एक मोठा प्रश्न आहे. शिक्षणामध्ये असेच प्रश्न नेहमी येत असतात, असं कधीच नसतं. शिक्षण थांबतं, चालूच असतं काही ना काहीतरी माध्यमातून. आणि म्हणून 2 महत्त्वाचे प्रकल्प तुम्हाला सांगेन आणि मग माझं भाषण मी थांबेन. एक प्रकल्प तुम्हाला त्यांनी सांगितलेला आहे, हे जे कोंबो कार्ड आहे त्याची माहिती थोडी मी तुम्हाला देईन. मी नावं घेणार नाही कोणाचीच, पण जवळजवळ 9 ते 10 वर्ष हा प्रयत्न विद्याप्रसारक मंडळ करत आहे. का तर आत्ता तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे तर भलतंच लोकांना माहिती झालं, त्यावेळेला एवढं माहीत नव्हतं. पण याचा फायदा असा आहे की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या जगामध्ये तुमच्याकडे क्रेडिट आणि डेबिट कार्ड असणं ॲट अ फॉर्मेटिव्ह एज. ही सगळी तरुण मुलं आहेत आणि ते उत्सुक आहेत वापरायला. आज ऑनलाईन व्यापार आणि हे खूप चालतं, तर त्याच्याकरता त्यांना ते मिळणं आवश्यक आहे. कसं मिळणार? मग तुम्हाला ते कॉम्बो कार्ड करता येतं, म्हणजे तुमची आयडेंटिटी कार्ड, स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड हे एकत्र करता येतं का? हा पहिला विचार आम्ही मांडला आणि तो आपण मांडला म्हणून 10 वर्षापूर्वी बँगलोरला त्याची सुरुवात झाली. रिझर्व्ह बँकेकडनं त्या संस्थेने परवानग्या मिळवल्या, पुढे काही झालं नाही आणि अनेक नॅशनलाइज बँका आल्या. आम्ही त्यांना विनंती करत होतो, सांगत होतो, पण काही होऊ शकलं नाही. हे यांना धन्यवाद कसे द्यायचे मला माहीत नाही. ठाण्याची बँक आहे आपली, आणि त्यांना हे कळल्यानंतर काही महिन्याचा जो काही तांत्रिक भागांचा हा असतो तेवढा सोडला, तर आज त्यांनी तुम्हाला ते ATM पण लावलं आणि ते कार्ड तुमच्या सगळ्या मुलांना मिळून जाणार आहे. त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, त्याचं मार्केटिंग करायची गरज नाही आहे. तुम्हाला ते कळणारच आहे. तुम्ही हातात घेत वापर हा तुम्हाला माहिती आहे. हां, त्याच्यामध्ये येणाऱ्या अनेक वापर जे नवीन आहेत, मग मोबाईल बँकिंग आहे आणि काही करता येतं, बिलं देता येतात, हे तुम्हाला कळणार आहे. आणि कितीतरी लोक ते करणार आहेत, इतरही कार्ड तर करणार आहेत, पण तुमच्याकडे ते राहणार आहे. आणि बँकेला मी असं सांगेन की हे जे कार्ड आहे हे त्यांच्याकडे कदाचित आयुष्यभर राहणार आहे. आमच्याकडे ते ॲक्सेस कार्ड म्हणून फक्त 3-4 वर्ष राहील, पण तो काही ते कार्ड बाजूला करत नाही, लागलं तर दुसरं घेतो. तुम्हाला मी याची मजा सांगतो. ICICI बँकेने कार्ड प्रथम चालू केलं, ते डॉक्टर टार्गेट केलं होतं. त्यांच्याकडे पैसे असतात असं त्यांना वाटायचं म्हणून ते डॉक्टरांना येऊन फुकट कार्ड द्यायचे. मी नको म्हणत होतो, तरी त्यांनी मला कार्ड दिलं. पुढे 2-4 वर्ष मी ते वापरले नाही, पण केव्हा तरी एकदा मला वापरायला लागल्यानंतर मलाही कळलं फारच चांगली गोष्ट ही. माझ्याकडे आज 4 कार्ड आहेत, पण मी ICICI कार्ड अजून काढून टाकलेलं नाही आहे. जे पहिलं मिळतं तुम्हाला ते राहतंच काही झालं तरी. हा फार मोठा फायदा आहे. आणि मला खात्री आहे की इथे शिक्षक बसलेले आहेत, शिक्षकांकरता आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता आहे. आज या संदर्भामध्ये स्वतः कॅश हँडल करणं, नेणं देणं किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती आहे. काही गरज नाही आहे. घरी जाताना लागलं तिथनं कॅश काढा आणि घरी जा. कितीतरी त्याचे फायदे आहेत. तेव्हा मी त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही, पण मला अभिमान आहे तो या बँकेचा की ज्यांनी या संदर्भामध्ये इतक्या तत्परतेने पावलं टाकून हे केलेलं आहे. दुसरं मला सांगायचं आहे, हे इथेच नाही, हे तर ठीक आहे,
विद्याप्रसारक मंडळाला वेळणेश्वरचा जो प्रकल्प आहे तो मी आता जास्त बोलणार नाही, तर माझाच तुमचा वेळ जास्त जाईल. हा अत्यंत खर्चिक प्रकल्प आहे, 100 कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्याकरता फार मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्याची गरज आहे. लोक खूप बोलतात, नवीन नाही तुम्हाला आम्हाला. आता हा जर का पुरा करायचा तर त्याच्याकरता कर्जाशिवाय पुरा होणं अशक्य आहे. लोकांकडनं देणगी म्हणा किंवा डिपॉझिट घेऊन काही पैसे येणार नाहीत, एवढे मोठे पैसे येणार नाहीत. म्हणून आम्ही एका बँकेकडे गेलो. त्या बँकेबरोबर आमचे संबंध चांगले होते. पहिले 4-5 वर्ष त्यांनी आम्हाला कर्ज दिलं आणि कालांतराने मी असं म्हणेन की या संदर्भामध्ये सामाजिक बांधिलकीचा कुठेतरी अभाव निर्माण झाला आणि या बँकांमधनं लोक असतात ते कुठेतरी आलेले असतात, त्यांना काही कळतही नसतं आणि ती दृष्टीही नसते. म्हणून यांचे काही सहकारी जेव्हा आमच्या रसाळना भेटले आणि त्यावेळी ते म्हणाले बा कर्ज आम्ही देऊ, आम्ही बँक आहे. त्यांचा मला फोन आला, डॉक्टर असं म्हणतात काय करायचं. म्हटलं तर सगळे कागदपत्र तर द्या, नाही म्हणतील आणि काय होईल. आणि आश्चर्याची गोष्ट अशी लहानसण कर्ज नाही आहे, हे जवळजवळ 37 कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, हे सोपं नाही आहे. तुमच्यापैकी बँकिंग ह्याच्यातले कोणी असतील तुमच्या लक्षात असेल की एवढं मोठं कर्ज देणं हे सोपं काम नाही आहे. अनेक अडचणी असतात, अनेक अडथळे असतात, अनेक कायद्याच्या बाबी असतात, पण ते तुम्हाला सकारात्मक दृष्टीने बघायला लागतात. हे मलाही माहिती आहे. त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे बघितल्या की आम्ही कोणी याचक आहोत हे न बघता उलट आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आम्हाला अभिमान आहे. त्यांचे सर्वात महत्त्वाचे शब्द आहेत की आमचे मुलं इथे शिकलेली आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही या संस्थेला हे कर्ज देऊ शकतो. आणि काय पाहिजे तुम्हाला, ह्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला काही लागत नाही. 37 कोटीपेक्षा मोठे शब्द आहेत हे. तेव्हा आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि खरोखरच त्यांच्या सहाय्यामुळे आज हे इथे उभं राहू शकताय. मला खात्री आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले हे ऋणानुबंध जे काही नवीन प्रकल्प येतात त्याच्यामध्येही आपले तसेच राहतील. त्याच्या पुढचा प्रकल्प आपण घेतो आहे की 4G. तुम्हाला माहिती आहे आज गरज किती आहे ती, आणि त्याच्याकरता स्पीड हा मोठा त्याचा आत्मा आहे. 4Gला तुलना नाही आहे. जिओचे हे आले, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे. शैक्षणिक संस्थांकरता त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक आहे. त्यांची आमची अनेक चर्चाही झाल्या आणि त्यांनी तात्काळ कुठल्याही प्रकारे साधं एवढंसं कॉन्ट्रॅक्ट आहे तेवढं आणून दिलं आणि त्यांनी सांगितलं ताबडतोब आम्ही तयार आहोत. त्यांना थोडा 1-2 महिने लागणार आहेत आणखीन त्या तांत्रिक बाबी पुऱ्या करण्याकरता. पण काही जणांना मला वाटतं ते तात्काळ देणार आहेत, काहीतरी सिम कार्ड लगेच देणार आहेत, बऱ्याच गोष्टी ते करणार आहेत. पण महाविद्यालयाचा परिसर 4Gनी उपयुक्त असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तो स्पीड आहे. तुमच्यापैकी जे कोणी इंटरनेटवरती याच्याकरता काम करतात, यूट्यूब करता नाही म्हणते मी, संशोधनाकरता काम करतात, त्यांना कल्पना आहे की याचं महत्त्व किती आहे आणि ते आज आपण इथे उपलब्ध करून देतो आहे. तुम्हालाही माझे धन्यवाद आणि लवकरात लवकर सगळी तांत्रिक बाब पुरी करून त्या सुविधा इथे प्राप्त करून द्या. मित्रो, माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे की हा जो सगळा ही चळवळ आहे, मी याला चळवळ म्हणतो. 1 ऑगस्टला 1935 साली या नौपाडा भागातल्या काही वेड्या लोकांनी एकत्र येऊन शाळा काढली. ठाणं त्यावेळेला किती ग्रामपंचायत होती ती, आणि त्यावेळेला ब्राह्मण सोसायटीमध्ये एका कुठल्या तरी माणसाने अशीच जागा दिली होती, तिथे शाळा भरत होती. 20-25 वर्षी ती काही झालं नाही, 4थीपर्यंत होती. 7वी वफा म्हणायची तिथपर्यंत होती. मी स्वतः, माझ्या बहिणी, आम्ही तिथल्या गोठ्याच्या शाळेमध्ये शिकत होतो की ज्यावेळी वडिलांनी येऊन तिथे आम्हाला बघितलं आणि त्यांना वाईट वाटलं. 1957 साली त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि तुम्ही त्याच्यानंतरचा हा सगळा बघताय. पण ही सगळी मंडळी ही एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होती. शिक्षण हा त्यांचा फार महत्त्वाचा परिवर्तनाचा एक त्यांचं माध्यम होतं, प्रामाणिक माध्यम होतं की शिक्षणाशिवाय परिवर्तन होणं शक्य नाही. आणि त्याच्यातनं त्यांनी हे चालू केलं. आम्ही आमच्या परीने जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढा हा वसा तेवढाच तीव्रतेने पुढे चालू ठेवतो आणि चालू ठेवू. त्या बाबतीत आम्हाला अजिबात काळजी नाही आणि कुठल्याही प्रकारची भीतीही नाही आहे. मित्र, एवढं सांगून पुन्हा एकदा या बँकेचे आणि जिओचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे की ज्यांनी हे यश प्राप्त केलं आहे त्या सगळ्यांचे आभार मानून माझं हे भाषण मी संपवतो. धन्यवाद.